बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि जर हा असा कटवडा समोर आपल्या खाण्यासाठी कोणी आणून ठेवला तर काय मज्जा येईल ना. हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण ह्याच कटवड्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण कटवड्याचा वडा कसा बनवायचा हे बघून घेऊ. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मॅश करून घेतलेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कोथिंबीर आहे, बारीक चिरलेली मिरची आहे आणि फोडणीचं साहित्य मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. वडा करण्यासाठी सगळ्यात आधी बटाट्याची भाजी तयार करून घेऊ. पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, तेल गरम झालं आहे. आता आपण याच्यामध्ये फोडणीचं साहित्य घालून देऊ. मोहरी, जिरे आणि कढीपत्ता. खमंग फोडणी आपली झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून देऊ. जर लहान मुले खाणार असतील तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी तिखटपूड वापरून घ्या, ठीक आहे. एक 10-12 सेकंदासाठी मिरची आपण फोडणीत परतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून देऊ. तुम्ही इथे उभा कांदाही वापरू शकता, पण मला बटाटा वड्यामध्ये बारीक कांदा आवडतो, ठीक आहे. कांदा आता व्यवस्थित आपण भाजून घेऊयात. कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून देऊ आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेऊ. हळद घातल्यानंतर आपण कांदा थोडासा परतून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये मॅश केलेला बटाटा घालून देऊ. तुम्ही बघू शकता मी बटाटा चिरलेला नाही आहे, हा असा जाडसरच मी मॅश केलेला आहे. शक्यतो मॅशच करून घ्या, याने बटाटे वडा आकार द्यायला सोपं जातं. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊ. व्यवस्थित बटाटा मिक्स करून घेऊ आणि 5 मिनिटासाठी ही बटाट्याची भाजी परतून घेऊ. बटाटे वडा बनवण्यासाठी आपल्याला कोरडी अशी बटाट्याची भाजी हवी आहे. त्यामुळं जर थोडं ओलसर वाटत असेल, भाजीमध्ये थोडं पाणी वाटत असेल तर 5 ते 10 मिनटं गॅसवरती परतून घ्या, म्हणजे पाणी आटेल आणि भाजी आपली छान अशी कोरडी होईल, ठीक आहे. अशी आपली मस्त बटाट्याची भाजी तयार आहे. आता वडा करण्याआधी ही थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ. बटाटा वड्याच्या कवरिंगसाठी आपण साहित्य बघून घेऊ. इथं मी 1 वाटी बेसन घेतलं आहे, 3 चमचे तांदळाचं पीठ आहे, हळद आहे आणि थोडासा ओवा आहे. अगदी चिमूटभर सोडा घेतला आहे आपण आणि चवीपुरतं मीठ. इथे मी एका बाउलमध्ये बेसन आणि तांदूळ पिठी मिक्स केलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हळद आणि ओवाही घालून देऊ. सोडा आणि मीठसुद्धा आपल्याला ह्याच्यातच घालून द्यायचं आहे आणि व्यवस्थित पातळसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे. बटाटा वडा वरून कडक होण्यासाठी तांदूळ पिठी 2 ते 3 चमचे नक्की घाला. जर तांदूळ पिठी नसेल तर तुम्ही 2 चमचे कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. व्यवस्थित आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. आता कटवड्यासाठीचा जो कट असतो त्याचं साहित्य बघू. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, मुठभर कोथिंबीर आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला आहे, 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं मी इथं बारीक करून घेतलं आहे. बाकीचे मसाले बघून घेऊ. 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरे, 2 वेलची, 4 लवंगा, 4 ते 5 काळी मिरीचे दाणे, 2 लहान तुकडे दालचिनी आणि 1 चमचा जिरे धण्याची पूड. तर हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला फक्त कांदा लसूण मसाला बाजूला ठेवायचा आहे आणि बाकी सगळे खडे मसाले आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला आपण मसाला रेडी केलेला आहे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला याच्यामध्ये हा तयार केलेला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे.
5 मिनिटासाठी मी तेलात हा मसाला परतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालून देऊ आणि परत एकदा तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊ। इथे मसाला परतण्यासाठी कंटाळा नाही करायचा, जेवढा आपण मसाला व्यवस्थित परतू तेवढा आपला कट छान येणार आहे। आता आपण याच्यामध्ये 3 ते 4 वाटी पाणी घालून देऊ आणि हा कट उकळायला ठेवून देऊ। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून देऊ। असा हा आपला कटवड्यासाठीचा कट तयार आहे। आता आपण वडे तळून घेऊ। तेल गरम झालेलं आहे आणि ह्या साईजचे मी इथे बटाट्याच्या भाजीचे बॉल तयार केलेले आहेत। ठीक आहे, आता आपण हे वडे बेसनमध्ये बुडवून व्यवस्थित तळून घेऊ। एका वेळेला मी इथं 2 वडे घातलेले आहेत। जर तुम्ही तेल जास्त घेतलं असेल तर 3 वडेही एकदम तळू शकता। वडे आता आपण पलटून घेऊ। बटाटे वडे क्रिस्पी होण्यासाठी सुरुवातीला थोडीशी फ्लेम बारीक करायची आणि परत वाढवायची। ठीक आहे, असा हा आपला बटाटे वडा तयार आहे। मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी वडा आपला रेडी झालेला आहे। तुम्हाला आवाज ऐकू येतोय? छान क्रिस्पी बटाटे वडा आपला रेडी आहे। आपला बटाटा वडा रेडी आहे, कट रेडी आहे। आता आपण डिश सर्व करू। इथे एका डिशमध्ये मी कट घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपण वडे सोडून देऊ। गार्निशिंगसाठी वरून थोडासा कांदा आपण पसरून देऊ आणि थोडीशी कोथिंबीर। फ्रेंड्स, हा वडा खूप छान लागतो, तुम्ही नक्की ट्राय करा आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये घरच्यांना हा कटवडा नक्की खाऊ घाला। माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।